असं बोलतात, मिंदे तसं म्हटलं जाऊ दे, त्या मिंद्यांच्या चिंध्या होणार आहेत आता. पण विशेष म्हणजे महिलांवरनं त्यांनी प्रश्न विचारला. मी त्यांना म्हटलं हेच जर का असं असेल तर सिल्लोडमध्ये जो गद्दार आहे, ज्यांनी टीव्ही कॅमेऱ्यासमोर सुप्रियाताईला शिवीगाळी केली, आणि हाच माणूस उमेदवार म्हणून त्याच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान काल संभाजीनगरला आले होते, छत्रपती संभाजीनगर, त्यांच्या व्यासपीठावरती होता. मग मोदींना मला विचारायचंय, हेच तुमचं हिंदुत्व आहे का? हीच तुमची संस्कृती आहे का? मग कर्नाटकामध्ये लोकसभेच्या वेळेला त्या प्रज्वल रेवण्णांचा प्रचार केला. प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा. हा प्रज्वल रेवण्णा कोण, कल्पना आहे ना तुम्हाला? त्यांनी काही हजार महिलांवरती अत्याचार केला, त्यांचे व्हिडिओ बनवले, आणि अशा माणसाचा प्रचार नरेंद्र मोदी पंतप्रधान हे करण्यासाठी कर्नाटकात गेले होते. काल सुद्धा त्यांच्या व्यासपीठावरती सुप्रियाताईला शिवीगाळी करणारा हा त्यांचा उमेदवार, त्याचा प्रचार करण्यासाठी मोदी आले होते. म्हणजे एकूणच संपूर्णपणाने यांच्या सगळ्यांचा थरा खालावलेला आहे. मी इथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खास करून आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय, ठीक आहे तुमचं आमचं थोडंसं मतभेद असतील, त्याच्यासाठी सुद्धा माझ्याशी कोणी येऊन बोलायला तयार असेल तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. पण आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक हा धुवून टाकूया. ही संधी आहे, ही संधी आहे. कारण आपली संस्कृती, आपले संस्कार वेगळे आहेत. आज जेव्हा मी भगवा झेंडा हातामध्ये घेऊन महाराष्ट्रभर फिरतोय, त्याच वेळेला इकडे माझ्या समोर माझ्या मुस्लिम भगिनी पण बसलेल्या आहेत. का त्यांना भीती नाही वाटत? का त्यांना भीती नाही वाटत? आम्ही तर हिंदुत्ववादी आहोत. आपण हिंदुत्व सोडलंय? हिंदुत्व नाही सोडलं, पण तरी देखील आपल्या एवढ्या या सगळ्या गर्दीमध्ये माझ्या मुस्लिम भगिनी माझ्या या सर्व इतर माता भगिनींसोबत येऊन बसतायत, बिनधास्त बसतायत. त्यांना इथे भीती वाटतच नाहीये, उलट भीती त्यांच्यापासून वाटते, त्यांच्यापासून वाटते. आणि मी तर म्हणेन हेच तर आमचं हिंदुत्व आहे. आज माझ्याकडे युट्यूबवरती वगैरे तुमच्याही फोनवरती आले असतील, काल मोदीजींच्या सभेत शिवाजी पार्कच्या त्या मुस्लिम महिला सांगतायत आम्हाला हमें अंदर जाने नहीं दे रहे. का? तर आम्ही काळे कपडे घातलेत म्हणून त्यांना गेटवरती अडवण्यात आलं. मग कसलं तुम्ही, तुमच्यात माणुसकी आहे की नाही शिल्लक? हे जे गद्दार तिकडे गेलेले आहेत, त्या गद्दारांच्या पापाचा पाडा माझ्या खिशामध्ये आहे. हा जर का मी वाचला, गोरगरीब जनतेची जमीन बळकावणारा, दादागिरी गुंडगिरी करणारा, बरोबर आहे. सोयगाव तालुक्यात कित्येक गोरगरीब लोकांच्या जमिनी, मालमत्ता, प्लॉट गद्दार आणि त्याच्या परिवाराने बळकावलेत, बरोबर आहे. ही माहिती आहे, ही माझे आरोप नाही आहेत. त्याच्यानंतर सिल्लोड शहरातील सर्व शासकीय मालमत्ता नगर परिषद सिल्लोड यांच्या ताब्यात देऊन त्या बळकावण्याचा कट रचला, बरोबर आहे. सिल्लोड शहरातील व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानसमोर बेकायदेशीर भिंत टाकून त्यांच्या कोट्यावधींच्या मालमत्ता कवडीमोल केल्या, बरोबर आहे. स्वतःच्या संस्थेमार्फत मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी सिल्लोड येथील सर्वे नंबर 92 मध्ये कित्येक नागरिकांच्या प्लॉटवरती अनधिकृत ताबा करून बांधकाम सुरू केले, बरोबर आहे.